आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 बातम्यांचा आढावा न्यूज टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांना जामीन मिळण्यास मदत केली। देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा राऊतांचा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जात मोदी शहांना मदत केली। मोदी शहांनी पवारांचे स्मरण पुढे किती ठेवले। नरकातला स्वर्ग या आपल्या पुस्तकातून राऊतांचा सवाल। ईडी अटकेआधी संजय राऊतांनी शहांना फोन करून संताप व्यक्त केला होता। मला अटक करून सूड घ्या राऊतांनी शहांना आव्हान दिलं होतं। प्रवीण राऊत सुजित पाटकरांवरील ईडी धाडीनं राऊतांचा संताप। भाजप नागपूर पालिका स्वबळावर लढण्याची शक्यता। भाजपकडून तशी चाचपणी सुरू। नागपुरात शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची फारशी ताकद नसल्याचं चित्र। महापालिका निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल। महापालिका निवडणुकांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मंत्री नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट। माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीनपत्र वॉरंट काढलं। नितेश राणेंना कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। बारामतीमधील डोरलेवाडी येथे अजित पवारांची पहिली सभा, तर सणसर येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सांगता सभा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला जाणार।